नमस्कार. आज आपण बनवणार आहोत तेलात न तळता तयार होणारी झणझणीत भरली वांग्याची रस्सेदार भाजी. या रेसिपीमध्ये वांगी अगदी मऊ, मसाला भरपूर आणि रस्सा एकदम चविष्ट तयार होतो. जर तुमचा रस्सा कधी पातळ झाला तर तो अगदी हॉटेलसारखा घट्ट आणि चविष्ट कसा करायचा हेही मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला आता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी एका छोट्या बाउलमध्ये छोटी जांभळी वांगी घेतली. थोडं मीठ घालावे. वांगी या पाण्यात टाकून साधारण 5 मिनिटं भिजत ठेवूया. यामुळे वांगी स्वच्छ होतात आणि त्यांचा कडवटपणाही कमी होतो. 5 मिनिटांनंतर वांगी स्वच्छ धुवून घ्या. देठाजवळच्या अर्ध्या पाकळ्या काढून त्याची खालची दांडी थोडीशी कापून घ्या. आता सुरीने देठापर्यंत 4 चिरा पाडायच्या. वांगं पूर्ण कापायचं नाही. अशा प्रकारे सगळी वांगी तयार करून पुन्हा मिठाच्या पाण्यात ठेवा. यामुळे वांगी काळी पडत नाही आणि त्यांचा ताजेपणाही टिकून राहतो. आता भरण्यासाठी सारण तयार करूया. एका प्लेटमध्ये भाजलेला दाण्याचा कूट, हळद, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. हे सगळं एकजीव करून घ्या. तयार झालेले सारण प्रत्येक वांग्यामध्ये व्यवस्थित भरून घ्या. चिरांमध्ये सारण नीट भरलं की भाजीची चव खूप छान लागते. वांग व्यवस्थित दाबून घेते म्हणजे वाफवताना सारण बाहेर पडत नाही. सगळे वांगे अशाच पद्धतीने भरून घ्यायचे. आता गॅसवर कढई ठेवून आणि त्यावर जाळी किंवा स्टँड ठेवा. त्यावर भरलेली वांगी रचून द्या. झाकण ठेवून फक्त 5 मिनिटाच्या आत वांगी शिजून मऊ होतात. 5 मिनिटं झाली आहेत. आता झाकण उघडून बघते. वांग्यांना छान वाफ आली, रंगही बदललेला आहे. सुरी अगदी सहज आत जात आहे. यावरून कळतं की वांगी छान शिजली आहेत. आता ही वांगी बाजूला ठेवते आणि तोपर्यंत भाजीचा मसाला तयार करून घेते. भाजून घेतलेला कांदा, टोमॅटो, खोबरं किसून घेतले, लसूण पाकळ्या, कोथिंबीरचे देठ, भाजलेला कांदा, टोमॅटो, खोबऱ्याचा किस, थोडंसं पाणी घालून अगदी बारीक वाटून घ्या. चला, मसाला तयार झाला आहे. आता पुढे भाजी फोडणीला टाकते. कढईमध्ये तेल घातले. तेल गरम झाले की तयार केलेली पेस्ट घाला. इकडे मी पाणी गरम करायला ठेवले आहे. गरम पाण्यामुळे भाजीला चव छान लागते. मध्यम आचेवर तेल सुटेपर्यंत चांगलं परतवा. यात मसाला, लाल तिखट, हळद, रंग येण्यासाठी लाल तिखट पावडर, आवडीनुसार मीठ 2 मिनिटं परतून घ्या. थोडं गरम पाणी घालावे आणि आवडीनुसार रस्सा तयार करावा. रस्स्याला छान उकळी आली आहे. आता वाफवलेली वांगी एक एक करून अलगद रस्स्यामध्ये सोडूया. वांगी आधीच वाफून घेतली असल्यामुळे ती छान शिजली आहेत. त्यामुळे जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही. पण जर तुम्हाला रस्सा थोडा पातळ वाटत असेल तर एक छोटीशी टिप सांगते. एका प्लेटात आणि त्यात 1 चमचा गव्हाचे पीठ घ्यावे. पाणी वापरलं तरी चालेल, पण भाजीचा रस्सा वापरला तर चव अजून छान येते. गाठी होणार नाहीत अशा पद्धतीने छान घोटून घ्या. आता हे मिश्रण हळूहळू भाजीमध्ये घाला आणि सतत हलवत 1-2 मिनिटं उकळी आणा. बघा, रस्सा छान घट्ट होईल आणि भाजीला मस्त टेक्स्चर येईल. ही छोटीशी ट्रिक नक्की करून पहा. रस्स्याला उकळी आली का गॅस बंद करावा. बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. झणझणीत वांग्याची भाजी तयार झाली आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आपल्या मित्रमैत्रिणी आणि परिवारासोबत शेअर करा. अशाच पारंपरिक, चविष्ट आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट रेसिपीसह. तोपर्यंत आनंदाने स्वयंपाक करा आणि स्वादिष्ट जेवणाचा आनंद घ्या.